सिंहगड मावळा एक प्लेयर इथे यायचं आहे प्लेइंग 11 सांगायला. सिंहगड मावळा सिंहगड मावळा कोमटी वॉरियर प्लेइंग 11 सांगायला यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घ्यायला शुभम. अरे नंतर डिस्कशन करा ना रे. सिंहगड मावळा लवकर यायचं इकडं प्लेइंग 11 सांगायला. मॅच चालू करता येणार नाही त्याशिवाय. मॅच चालू करता येणार नाही त्याशिवाय. अरे सेम इथे कोमटी प्रीमियर लीग मधली दुसरी सेमीफायनल चालू होती आहे. कोमटी वॉरियर्स वर्सेस सिंहगड मावळा. आणि पहिली सेमीफायनल अतिशय चुरशीची झाली होती. रुचा टायटन संघाने 3 धावांनी विजय मिळवलेला आहे आणि ते तिसऱ्यांदा सलग फायनलमध्ये पोहोचलेले आहेत. आणि पहिलाच बॉलला षटकार लॉंग ऑफच्या दिशेने टोलवलेला हा उत्तुंग षटकार. आदित्य व्यक्तिगत 112 धावा त्यांनी केलेल्या आहेत याच मैदानावर काल शनिवारी. त्यामुळे त्यांच्याकडनं तशाच प्रकारची अपेक्षा आहे. आणि सुंदर झेल पहिल्या षटकारानंतर कमबॅक केलेला आहे. दुसऱ्या चेंडूवर सुरेख झेल घेतलेला आहे वरुण यांनी. वरुण जे काही चांगले मोजके परफॉर्मन्स आहेत या कोमटी प्रीमियर लीग मध्ये सीझन 7 मध्ये झालेले आहेत. त्यामध्ये आदित्य यांनी 112 धावा केलेल्या होत्या. काल वरुण याने मॅन ऑफ द मॅच जिंकलेलं होतं. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याने दिलेला होता. आणि शुभम याने आत्ता एक मॅन ऑफ द मॅच जिंकलेला आहे सेमीफायनलला. रिचा टायटन या संघाच्या शुभमने स्वतःच्या व्यक्तिगत 50 धावा केल्या होत्या. अशा प्रकारचे एक चांगलं क्रिकेट चांगले परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाले आहेत. वरुण हा जो यष्ट्यांच्या जवळ थांबलेला आहे किपिंग करताना आणि क्लोज किपिंग करताना जो बॅटकट असतो हा कॅच करणं अतिशय अवघड असतं आणि तो जज करणं तितकंच अवघड असताना त्याने हा जज करून व्यवस्थित कॅच घेतलेला आहे आणि एक महत्त्वपूर्ण बळी मिळवलेला आपल्या संघासाठी. तो त्याचा बळी मिळवला पाहिजे.
दोन्ही संघांनी जेवण करून घ्यायचं आहे आणि अजून कोणी राहिलं असेल तरी जेवण करून घ्या. आपण 15 ते 20 मिनिटांनी काउंटर बंद करणार आहोत. सुरेख फटका आणि यावेळेला झेल झाला असता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या बाजूने हा चेंडू गेलेला आहे. 4 धावांसाठी 10 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 10 हा दुसरा बळी मिळवता आला असता. त्याच्या जवळ हा चेंडू गेलेला आहे, झेल गेलेला आहे, परंतु सुरेख फटका होता. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधनं मारलेला. फुलटॉस आणि यावेळेला जातोय तो स्क्वेअर लेगला. 4 धावा. पहिलं षटक त्यामध्ये 14 धावा दिल्या गेलेल्या आहेत आतापर्यंत. आणि त्यांनी जरी एक बळी मिळवला असला तरी 2 चौकार आणि 1 षटकार अशा 14 धावा वसूल केलेल्या आहेत कोमटी वॉरियर्स या संघाने. स्वतःचा त्याचा 152 8 ओव्हरमध्ये. ऑप्शनच्या बाहेर आहे आणि पंचांनी या वाईट घोषित केलेला आहे. 15 धावा झाल्यात. 1 बाद 15. दुसरा सेमीफायनलचा सामना सुरू आहे. पहिला सामना हा रिचा टायटन या संघाने जिंकला, 3 धावांनी जिंकलेला आहे. 113 धावा केल्या होत्या. आणि हा चांगला चेंज ऑफ पेस होता. बाय पंचांनी घोषित केलेली आहे. 16 धावा झाल्यात. पहिलं षटक संपलेलं आहे. सुमित गोलंदाजीसाठी आलेले आहेत. ऑप्शनच्या बाहेर होता, तडकवलेला आहे तो. फाईन लेगला गेलेला आहे चेंडू. 6 धावांसाठी सुंदर फटका. 22 धावा झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे, परंतु हा शॉर्ट पिच चेंडू होता. आणि यावेळेला झेल होतो का पाहिजे, आणि यावेळेला झेल होता होता सुटलेला आहे. हा गेलेला आहे तो बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. सव्वीस धावा झाल्या आहेत. 1 बाद 26. दुसरा फलंदाज बाद होता होता वाचलेला आहे, कारण हा झेल होऊ शकला असता, परंतु फाईन लेगला झेल सुटलेला आहे. सुरुवात अतिशय चांगली केलेली आहे कोमटी वॉरियर्स या संघाने. खेळून काढल्या कव्हर्स मध्ये आणि 1 धाव मिळतीये. 27 धावा.
आणि या 4 धावा. कव्हर पॉइंट मधनं हा चेंडू स्क्वेअर कट केलेला आहे आणि यावर 31 धावा झालेल्या आहेत. जरूर याच्यावर विचार करायला पाहिजे कारण हा सेमीफायनलचा सामना आहे. त्यामुळे सिंहगड मावळा या संघाने सुरुवातीलाच या दुसरं षटक सुरू आहे त्यामध्ये 31 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत. त्यामुळे कारण जर अशाच प्रकारची धावांची गती राहिली तर मोठ्या प्रमाणावर धावांचा डोंगर उभा राहू शकतो आणि मग त्याचा पाठलाग करणं अवघड होतं हे आपण पाहिलं असेल. जोरदार फटका मारलेला आहे. पाहायचे काय होत होते आणि या ठिकाणी मात्र एक धाव मिळतीये. राकेश यांनी चेंडू अडवलेला आहे. 32 धावा, एक बाद. जोरात उंचावून मारलेला आहे षटकार. हा सिक्सर मारलेला आहे शेवटच्या चेंडूवर सिक्सर आणि 38 धावा. 2 षटकांमध्ये 38 धावा झालेल्या आहेत. मैदानामध्ये आलेला चेंडू घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षकांनी इथे चेंडू आलेला आहे. 38 धावा, 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि एक बाद 38. झटपट खेळायचं आहे. यानंतर फायनलचा सामना होणार आहे. 4:15 वाजलेले आहेत. 4 वाजलेले आहेत. लवकर लवकर खेळायचं आहे आपल्याला. अजून फायनल खेळायची आहे. डॉट निर्धाव चेंडू. 38 धावा, एक बाद. आणि जोरदार उंचावून तडकवलेला आहे. बहुतेक हा षटकार जाणार निश्चित. आणि हा 6 धावा. चेंडू गेलेला आहे. नो नो बॉल दिलाय ना. नो बॉलवर हा षटकार मारलेला आहे त्यामुळे आता फ्री हिट मला वाटतं मिळेल. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे त्यामुळे आता फ्री हिट मिळणार. पण या नो बॉलवर सुद्धा एक षटकार मारलेला आहे त्यामुळे
लवकर लवकर खेळायचंय. लवकर लवकर खेळायचंय. बॉल आलेला आहे. मिड विकेटला गेलाय. एक धाव मिळतीये. 46 धावा झाल्यात. एक बाद 46. कॅच होतोय का पाहायचंय आणि यावेळेला फलंदाज बाद. लखन याने उत्तम झेल घेतलेला आहे. चांगला क्षेत्ररक्षक. सीमारेषेवर उत्तम क्षेत्ररक्षण करतो लखन. यापूर्वी त्याने अनेक चांगले झेल चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. मिड विकेटला ही त्याची आवडती जागा आहे. 46 धावा 2 बाद 46 अशी संघाची धावसंख्या आहे. लवकर लवकर खेळा. लवकर लवकर खेळायचंय. लवकर लवकर फिल्डिंग लावा. तुम्हालाच वेळ नंतर मिळणार नाहीये फायनलसाठी. आता बघ ना अजून पहिली इनिंग चालू आहे. संपतपर्यंत 6:05 होतील. 6:30 पावणे 7 होतील माहिती का. नाही वेळ लागेल. कवचला खेळून काढलाय. एक धाव मिळतीये. 47 धावा झाल्यात. लाईट जातो. हा गेलाय थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव मिळते आणि हा फलंदाज बाद झाल्यानंतर थोडंसं धावांच्या गतीला खीळ बसलेली आहे. 48 धावा झाल्यात. तिसरे षटक सुरू आहे. तब्बल 17 धावांचं रन रेट प्रत्येक षटकामागे आहे. तिसरं षटक सुरू आहे. फिल्डिंग लवकर लावायची आहे. खूप वेळ चाललाय. आणि हा बहुतेक षटकार जाईल असं वाटतंय. सिक्सर षटकार गेलेला आहे. शेवटचा चेंडू त्यांनी अतिशय लो टाकलेला आहे आणि फुलटॉस टाकलेला चेंडू अगदी बॅटीच्या पट्ट्यात त्यांनी सिक्सर मारलेला आहे. 6 धावा 54 धावा झाल्या 3 षटकांमध्ये. फिल्डिंग टीम लवकर लवकर गोलंदाजीचा पर्याय निवडायचा आहे.
ऑप्शनच्या बाहेर आहे. हा चेंडू कव्हर्सला खेळून काढलाय. एक धाव मिळतीये. 55 धावा 2 बाद. 55. चौथं षटक सुरू आहे. चांगला चेंडू तो उजव्या एष्टीवरनं झपकन आतमध्ये येणारा चेंडू. या अगोदरचं षटक खूप महागडं ठरलं होतं, परंतु हे चांगलं सुमित गोलंदाजी करताना दिसतोय. आता 2 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव दिलेली आहे. वेलपेड वेलपेड. जोरदार फटका जातोय. कव्हर्स एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं पाहायचं किती धावा मिळतात आणि या 4 धावा. 59 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक सुरू आहे. चांगलं षटक पडणं फार गरजेचं आहे. एखादं चांगलं षटक पडलं तर परत ते कमबॅक करू शकतात, परंतु असं होताना दिसत नाहीये. 16 रन प्रत्येक षटकामागे धावांची गती आहे. आणि चांगला चेंडू आहे. मधल्या एष्टीवरचा चेंडू जोरात मारायचा आहे त्यांना, परंतु चेंडू बॅटीतनं हुकलाय आणि 4 षटकांमध्ये 60 धावा. मध्ये थांबतोय खेळ बऱ्याच वेळेला. लवकर लवकर खेळायचंय. सव्वा 4 5:30ला फायनल सुरू आहे. 7 वाजता फायनल संपणार. आतापर्यंतचा कोमटी वॉरियर्स याने या संघाने 60 धावा केलेल्या आहेत. 2 बाद 60. लवकर लवकर या बाहेर, लवकर या बाहेर. यानंतर अजून एक महत्त्वाचा सामना जो फायनलचा आहे, सर्वजण त्यासाठी थांबलेले आहेत. कृपया आपण सहकार्य करा. सर्व खेळाडूंना विनंती आहे. दोन्ही संघाच्या कोमटी वॉरियर्स आणि सिंहगड मावळा. जोरदार मारायचा आहे. पायचे झेल होते का, परंतु हा चेंडू फिरणार पडल्यानंतर उडालेला आहे. एकच धाव मिळतीये. संघाची धावसंख्या झालेली 61.
उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी आलेले आहेत. पहिल्यांदा पहिले षटक थोडं महागडं होतं आणि आत्ता या षटकामध्ये सचिन आणि दिनेश दोघंजण फलंदाजी करताना दिसतात. चांगला चेंडू आहे हा. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. यांनी हा चेंडू निर्धाव गेलेला आहे. कुठल्याही प्रकारची धाव झालेली नाहीये. संघाची धावसंख्या आहे 61 धावा, 2 बाद 61. 4.2. या सेमीफायनल मधल्या संघांनी दोन्हीही लक्षात घ्यायचं आहे की याच्यानंतर लगेच दोन्हीपैकी एक कुठला तरी संघ फायनलला जाणार आहे. त्यामुळे जेवढा तुम्ही टाइमपास कराल किंवा जेवढा वेळ गाव्या घालवाल तेवढा आपल्याला सेमीफायनल आणि फायनलमध्ये वेळ देता येणार नाही आहे. हा मिड विकेटला मारायला सुरेख फटका, चौकार जातोय. 4 धावा. संघाची धावसंख्या 165 झालेली आहे. 2 बाद 65 अशी संघाची धावसंख्या आहे. 5वं षटक सुरू आहे. प्रशांत गोलंदाजी करतायत परंतु पहिल्यासारखी लय सापडलेली नाहीये. अगोदर त्यांनी रिचा टायटन बरोबर चांगली गोलंदाजी केलेली होती. जोरात मारायचा आहे. या जातोय थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव मिळतीये. 66 धावा झाल्या. 2 बाद 66. आतापर्यंत 6 धावा दिल्या गेलेल्या आहेत. 4 चेंडूंमध्ये 5वं षटक सुरू आहे. हा खेळलेला आहे लॉंगॉनच्या दिशेने. 1 धाव मिळते. राकेश यांनी चेंडू अडवलेला आहे आणि संघाची धावसंख्या 67 धावा. या अगोदर जो सेमीफायनलचा सामना झाला होता अतिशय उत्कृष्ट सामना झाला होता. संभाजीनगर याने रुचा टायटन यांच्याबरोबर खेळताना अवघ्या 3 धावाने हा सामना गमावला होता. त्यामुळे रुचा टायटन यांनी हा सामना जिंकलेला होता. फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. 67 धावा झालेल्या आहेत. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 67 for 2 in 5 overs. फिल्डिंग टीम लवकर लवकर, खूप वेळ चाललाय. सगळे प्लेयर कशाला आलेत एकत्र? दरम्यान खेळाला पुन्हा सुरुवात झालेली आहे आणि गोलंदाज आहेत सागर गोलंदाजी करण्यासाठी तयार. 67 धावा, 2 बाद 67. 6वं षटक सुरू आहे. जोरात मारायचा आहे. जातोय तो आणि यावेळेला व्यवस्थित चेंडू अडवलेला आहे. चेंडूच्या टप्प्याचा अचूक अंदाज घेतला जातोय आणि चेंडू सीमारेषेवर व्यवस्थित अडवायला लागतो. अन्यथा तो डोक्यावर न सरळ 4 धावांसाठी जातो. संघाची धावसंख्या 68. 2 बाद 68. चांगला चेंडू आहे. ब्लॉक होल्ड चेंडू हा मारायचा आहे. त्यांच्या बॅटला लागून पायाला लागलेला आहे आणि तिथेच पॉइंटला गेलेला आहे. 1 धाव झालेली आहे. संघाची धावसंख्या 69 धावा. सचिन हा 9 चेंडूंमध्ये 14 धावांवर खेळतोय आणि दिनेश हा 13 चेंडूंमध्ये 20 धावांवर खेळतोय. या अगोदर फलंदाजीने जोरदार फटकेबाजी केलेली होती. रिव्हर्स स्वीप मारायचा आहे आणि हा पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. 70 धावा झाल्या. 2 बाद 70.
आणि चांगला प्रयत्न होता या वेळेला, परंतु त्यांच्या जवळनं हा चेंडू गेलेला आहे. सीमारेषेच्या पार 4 धावा, सुंदरेक फटका, उत्तम फटका मारलेला आहे. 74 धावा झालेल्या आहेत. 2 बाद 74 अशी संघाची धावसंख्या आहे. सिंहगड मावळा संघाची धावसंख्या 74 धावा, 2 बाद 74. जोरदार उंच उडवलेला आहे. झेल होतोय, नक्की झेल होणार असं वाटतंय. झेल झालेला आहे. फलंदाज बाद झालेले आहेत आणि बऱ्याच वेळानंतर यश मिळालेलं आहे सिंहगड मावळा या संघाला. सिंहगड मावळाने थोडंसं कमबॅक केलं असं म्हणायला पाहिजे. 74 धावा, 3 बाद 74. ज्या वेळेला नवीन फलंदाज आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला सेट बॅट्समन आऊट झाल्यानंतर त्याला सेट व्हायला थोडासा वेळ लागतो आणि 5 षटकांचा खेळ पूर्ण होऊन 6वं षटक सुरू आहे. यानंतर 2 ओव्हर्स फक्त बाकी आहेत. या 2 ओव्हर्समध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत हे आपल्याला पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण या अगोदरच्या संघाने 113 धावा केलेल्या होत्या सेमीफायनल्समध्ये रिचा टायटनने आणि यांनी चांगली सुरुवात केलेली होती. जोरदार उंचावून मारलेला आहे. पायचा षटकार जातो का आणि हा बहुतेक षटकार जाईल. षटकार, सुरेख फटका आहे हा. चेंडूला थोडीशी उंची दिलेली होती, उंच उडालेला चेंडू होता, परंतु बॅकफुटवर जात तो लॉंग ऑनच्या वरतून मारलेला आहे. 6 धावांसाठी 80 झाले. 3 बाद 80. प्रचंड उष्णता आहे, ऊन आहे, त्यामुळे हा वाईट घोषित केलेला आहे पंचांनी. उष्णता असल्यामुळे, ऊन असल्यामुळे मी आपल्याला सांगत होतो की एकाच दिवसामध्ये 2-2, 3-3 सामने खेळणं कठीण जाते. आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं मारलेला आहे. 4 धावांसाठी चौकार आणि षटकार. आतषबाजी चालू आहे. 85 धावा, 6 षटकांमध्ये 85 धावा. 6 षटकांमध्ये 85 धावा झालेल्या आहेत. लवकर लवकर खेळायचंय. अजून आपल्याला फायनल खेळायची आहे, लक्षात घ्या. आणि आपल्या संस्थेचे सन्माननीय सभासद ज्ञानेश्वरजी वलसेटवार यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे सहर्ष स्वागत. बॉलिंगला कोण आहे दादा? खेळाला पुन्हा सुरुवात होतीये. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. 86 धावा झाल्यात. 3 बाद 86. 7वं षटक सुरू आहे. तब्बल 14.5 रनचा ॲव्हरेज हे प्रत्येक षटकामागे. त्यामुळे हा मात्र परत जातोय. फलंदाज बाद.
सुमित यांनी हा झेल घेतलेला आहे, अतिशय उत्कृष्ट झेल घेतलेला आहे. बरोबर चेंडूच्या मागे येत हा झेल घेतलेला आहे आणि हा फलंदाज बाद होऊन परत 4 बाद 86. अजूनही कमबॅक करायला त्यांना जागा आहे. एखादं चांगलं षटक पडलं, 2-3 फलंदाज बाद झाल्यानंतर समोरच्या संघावर दडपण टाकता येईल. परंतु कोमटी वॉरियर्सच्या दृष्टीने बघितलं तर कोमटी वॉरियर्स यांनी आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केलेली आहे, खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. 86 धावा 4 बाद झालेले आहेत. पण या 86 धावा अजूनही त्यांचे 2 षटकं बाकी आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त धावा यानंतर निघू शकतात. सेमीफायनलची मॅच आहे, दुसरी सेमीफायनल चालू आहे. परत एकदा चेंडू जातोय आणि यावेळेला मात्र सुरेख अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. 3 धावा वाचवलेल्या आहेत. बरोबर अंदाज घेतला चेंडूचा आणि अगदी सीमारेषेच्या जवळ त्यांनी हा चेंडू अडवलेला आहे. उत्तम क्षेत्ररक्षण. 87 धावा आणि एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर निश्चितपणे सगळे खेळाडू चार्ज होतात. त्याप्रमाणे असं झालेलं आहे. ऑप्शनच्या बाहेर परत एकदा झेल होतोय का पाहायचंय आणि झेल होईल असं वाटतंय. यावेळी सुंदर झेल आणि या षटकामध्ये कमबॅक केलेला आहे सिंहगड मावळा. खेळाडूंचं अभिनंदन केलं जात आहे. चांगला झेल झेलला, उत्तम झेल. आपल्या डाव्या बाजूला जात लवकर लवकर फिल्डिंग टीम लवकर. सत्याऐंशी धावा झालेल्या आहेत. 5 बाद 87. 3 बाद वरनं एकदम 5 बाद 87 अशी संघाची धावसंख्या झालेली आहे. त्यामुळे 7वं षटक सुरू आहे. महत्त्वाचं षटक आहे. जर समोरच्या संघाला कोमटी वॉरियर्सला 100 धावांच्या जवळपास त्यांना रोखता आलं तर निश्चितपणे जिंकण्यासाठी त्यांना प्रयत्न करता येईल. यापूर्वीच्या सामन्यामध्ये संभाजीनगरने सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. 113 धावांचं आव्हान पेलताना 3 धावांनी ते पराभूत झालेले होते. त्याचप्रमाणे ऑप्शनच्या बाहेर आहे हा चेंडू. चांगली गोलंदाजी. या आतापर्यंतच्या 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केलेले आहेत. स्वप्नील उत्तम गोलंदाजी करताना दिसत आहेत. परत चांगला चेंडू होता. हा चेंडू मारला मिड विकेटला. 1 धाव मिळतीये आणि शेवटचा चेंडू अजून बाकी आहे. परंतु 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा आणि 2 फलंदाज बाद केलेले आहेत. मी मगाशी म्हटलं आपल्याला एखादं चांगलं षटक पडलं तर परत कमबॅक करता येईल. फुल टॉस आणि यावेळेला हा षटकार जातो का? झेल होतोय, पायचंय सीमारेषेवर आणि झेल बाद आणि 3 फलंदाज बाद करण्यामध्ये स्वप्नील यांना यश आलेलं आहे आणि आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी, सर्वोत्तम कामगिरी. 3 फलंदाज बाद केले, त्याबरोबर फक्त 5च धावा दिलेल्या आहेत आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर आणि 6 बाद 88. 2 बाद 80 वरनं 6 बाद 88 अशा प्रकारची त्यांची घसरगुंडी झालेली आहे कोमटी वॉरियर्स या संघाची. आणि आदिनाथला पहिल्यांदी बॅटिंग करायला संधी मिळालेली आहे या टुर्नामेंटमध्ये. बरोबर आहे ना? पहिल्यांदा मिळालेली दिसते संधी त्याला. लवकर खेळा, सर्वांनी क्षेत्ररक्षण लावून घ्या. कप्तानांनी सिंहगड मावळा या लवकर लवकर, एकच ओव्हर राहिलेली शेवटची.
88 धावा झालेल्या आहेत. 6 बाद 88. आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा निघतात ते बघायचे. 100 धावा पूर्ण करून पुढे आणखीन किती धावा केल्या जातात ते पाहायचे कोमटी वॉरियर्स या संघाकडनं. जोरात मारायचा ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे. एक पाऊल पुढे टाकत, परंतु चेंडू काही बॅटीच्या पट्ट्यात येत नाहीये आणि निर्धाव चेंडू गेलेला आहे. सुहास आपलं वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय. हा चेंडू तडकवलेला आहे. लॉंग ऑनला एक धाव जाते, दुसरी धाव काही जाणार नाही. राकेश यांनी उत्तम क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आतापर्यंत ओव्हरऑल चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला सिंहगड मावळाकडनं बघायला मिळालेलं आहे. चांगले झेल घेतलेले आहेत आणि धावांना ब्रेक लावलेला आहे. 89 धावा 6 बाद. ऑप्शनच्या बाहेर सुंदर फटका मारलेला आणि यावेळेला झेल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगला प्रयत्न म्हणता येईल. त्यामुळे किमान 4 धावा 3 धावा वाचलेल्या आहेत. कारण जर चेंडूच्या मागे राहिले असते तर चेंडू टप्पा पडून डोक्यावरनं जाऊ शकतो. त्यामुळे चेंडूवर पुढे येऊन झेल घेण्याचा प्रयत्न करणं चांगली खेळी आहे. एक धाव फक्त दिलेली आहे. शेवटचं षटक आहे. आणि यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह केला आहे. एक धाव मिळते. राकेश यांनी उत्तम क्षेत्ररक्षण केलेलं आहे. शेवटच्या 2 षटकांमध्ये कमबॅक केलेले आहे. उत्तम कमबॅक केलेले आहे सिंहगड मावळाले. पाहायचंय शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. कोमटी वॉरियर शतक पूर्ण करते का? आणि शेवटचा चेंडू या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्यात. उत्तम गोलंदाजी सुहास यांची. चांगली गोलंदाजी केलेली आहे टप्प्यामध्ये व्यवस्थित आणि चेंडूचा वेग कमी ठेवलाय. 92 धावा झालेल्या होत्या आणि यावेळेला पाहायचं किती धावा मिळतात ते. एक धाव मिळाली आहे, दुसरी धाव मिळणार असं दिसतंय, परंतु 2 धावा पण पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे 94 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 95 धावांची आवश्यकता आहे. सुरुवातीला अतिशय चांगली फलंदाजी केली कोमटी वॉरियर्स यांनी, परंतु शेवटच्या 3 षटकामध्ये सिंहगड मावळा यांनी उत्तम क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी करत कमबॅक केलेले आहे. आणि कोमटी वॉरियर्स लगेच फिल्डिंगला या, लगेच फिल्डिंगला या. लगेच मॅच चालू करतोय आपण. सिंहगड मावळा तुमची ओपनिंग पेअर लगेच तयार ठेवा.
अंपायर्स, चला चालू करायची लगेच आपल्याला मॅच. सामना लवकर चालू करायचा आहे. तुषार ओपनिंग बॉलर आहेत कोमटी वॉरियर्सचे आणि त्यांचा सामना करतायत सिंहगड मावळ्याचे प्रशांत. आणि दुसऱ्या सेमीफायनलचा दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर खेळून काढलाय तो कव्हर्समध्ये. आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे. 8 षटकांमध्ये जिंकण्यासाठी करायच्या त्या 94 धावा. जवळजवळ 12 धावांचं प्रत्येक षटकामागे आव्हान आहे. ऑप्शनच्या बाहेर आहे हा चेंडू. चेंडू थोडा खाली राहिला त्यामुळे बॅटीच्या पट्ट्यातनं हुकलेला आहे. ऑप्शनच्या बाहेर एक धाव. थोडीशी मिसफील्ड झालेली आहे त्यामुळे 2 धावा झाल्यात. 3 चेंडू झालेले आहेत. उजव्या हाताने ओव्हर द विकेट पंचांकडे दाद मागितली जाते. 2 धावा. अतिशय चांगले षटक टाकले जाते तुषार यांच्याकडनं. 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. दिशा आणि टप्पा अतिशय चांगला आहे. उजवी एसटी आणि उजव्या एसटीच्या आसपास हा चेंडू ठेवला जातोय त्यामुळे फुल टॉस.
चौकार गेलेला आहे हा. फक्त पंचांकडे दाद मागितली जाते नो बॉलसाठी, त्यामुळे आपण पाहायचंय काय होते ते. आणि आपणचा नो बॉल घोषित केलेला आहे. चौकार पण मिळालेला आहे, नो बॉल पण आहे, त्यामुळे आता फ्री हिट मिळणार आहे. एक चेंडू वाढलेला आहे. हा एक रिव्ह्यू जो होता तो संपलेला आहे. चार चेंडू झालेले आहेत. फुल टॉस जोरात मारायचा आहे. हा चेंडू जातोय मिडॉनला. एक धाव मिळते. 8 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू आणि 8 धावा. पहिलं षटक. सावध सुरुवात केलेली एक ते सिंहगड मावळा या संघाने. प्रत्येक षटकामागे 12 धावा हव्यात. आणि हा सिक्सर. षटकार जातोय. चौदा धावा झाल्या. त्या शेवटच्या चेंडूवर षटकार मिळाला. टोटल करा टोटल. चौदा धावा झालेले आहेत. बरोबर आहे. वेळ घालवू नका. आपल्यालाच खेळायचं आहे पुढे परत. आणखीन एक महत्वाचा सामना जो अंतिम सामना होणार आहे तो यानंतर होणार आहे, त्यामुळे वेळ घालू नका. जोरात मारायचा चेंडू जातोय विकेट किपरकडे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी विकेट किपर यांनी केलेलं आहे. पहिल्या चेंडूवर एकही धाव निघत नाहीये. शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता, त्यामुळे 14 धावा झालेल्या होत्या. कोमटी वॉरियर्स आणि हा फाईन लेगला गेलेला आहे चेंडू. पाहायचा किती धावा होत आहेत त्या. एक धाव मिळतीये. दुसरी धाव 4 धावा. चौकार गेलेला आहे आणि 18 धावा झालेल्या आहेत. बिनबाद 18. चांगली सुरुवात केलेली आहे. जिंकण्यासाठी आवश्यक धावा आहेत त्या 40 चेंडूंमध्ये 77 धावा करायच्यात. काय म्हटलंय नको सांगू. फुल टॉस हा खेळून काढला कव्हर मध्ये. एक धाव मिळतीये. 19 धावा झालेल्या आहेत. जोरात मारायचा आहे. फाईन लेगला जातोय. कॅच होतोय का पाहायचंय आणि जेल सुटलेला आहे. वीस धावा झाल्यात. हा जातोय पॉइंटला. एक धाव मिळतीये. प्रत्येक चेंडूवर
धावा मिळत आहेत, त्यामुळे रन रेट वाढतोय. दुसरं षटक चालू आहे, 21 धावा झालेल्या आहेत. डाव्या हाताने ओव्हर द विकेट टाकलेला, जोरदार फटकावलेला आणि आज चौकार. 4 धावा शेवटच्या चेंडूवर. 4 धावा आणि 2 षटकांनंतर 25 धावा झालेल्या आहेत. यापूर्वीच्या पहिल्या षटकामध्ये सुद्धा शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता आणि ह्या आता दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर चौकार मारलेला आहे, त्यामुळे 25 धावा झालेल्या आहेत. ॲव्हरेज अतिशय धावांची गती बरोबर आहे. अशाच प्रकारची धावांची गती ही सुरुवातीपासून राखली गेली पाहिजे, तरच सिंहगड मावळा यांना हा सामना जिंकता येऊ शकतो. परंतु कोमटी वॉरियर्स या संघाचे सुद्धा खेळाडू अतिशय चांगलं क्रिकेट खेळतात, चांगलं फिल्डिंग करतात, चांगली गोलंदाज पण त्यांच्याकडे चांगले आहेत. त्यामुळे कोमटी वॉरियर्स हे आपण दिलेले टार्गेट 95 धावांचे जे टार्गेट दिलेले आहे त्याच्या आतमध्ये समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न करतील. उजव्या हाताने ऑप्शनच्या बाहेर आहे हा चेंडू. उजव्या हाताने राऊंड द विकेट टाकण्यासाठी तयार. जोरात मार नाहीये, तिथंच जागेवर खेळून काढलाय आणि 1 धाव मिळवलेली आहे. 1 धाव काढून त्यांनी अमर यांना स्ट्राईक दिलेली आहे. अमर यांनी 5 चेंडूंमध्ये 12 धावा केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे. परत मारलेला आहे तो स्क्वेअर लेग आणि मिड विकेट स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मधनं 4 धावांसाठी. 2 त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधनं बरोबर गॅप काढलेली आणि 4 धावांसाठी प्रशांत यांनी 1 धाव काढून स्ट्राईक अमर यांच्याकडे दिले आणि अमर यांनी पुढचं काम पूर्ण केलेलं आहे. 4 धावा मारलेल्या आहेत. 30 धावा झालेल्या आहेत. बिनबाद 30. सुरुवात हॅलो मध्ये यापूर्वीचा सामना सेमीफायनलचा रिचा टायटन यांनी जिंकून फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि दुसरी सेमीफायनल सुरू आहे. जोरात मारलेला आहे, परत एकदा मिड विकेटला 1 धाव मिळते. एकतीस धावा झालेल्या आहेत. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक धाव महत्वाची आहे. आणि हा स्वीप करायचा होता, परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी पायाला लागून हा चेंडू गेला होता पॉइंटच्या दिशेने. 1 धाव मिळालेली आहे. चेंडू काही निर्धाव गेलेला नाहीये. जोरात पटका मारायचा आहे आणि यावेळेला फलंदाज बाद. त्यासाठी रिव्ह्यू नाहीये. फलंदाज बाद आणि नाबाद ठरवण्यासाठी रिव्ह्यू सिस्टीम नाहीये, त्यामुळे फलंदाज बाद झालेले आहेत. आणि पहिला धक्का अमर बादून परत आहेत. चांगली फलंदाजी केली त्यांनी. आणि आता वरून मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच ज्यांना मिळाले होते ते वरून आता मैदानामध्ये उतरलेले आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 32 धावा झालेल्या आहेत. 1 विकेट
गेलेली आहे. पहिली विकेट त्यांची गेलेली आहे. थोडं लवकर खेळायचंय, लवकर खेळायचंय, कारण यानंतर फायनल आहे. 32 धावा झाल्यात. 32 धावा, एक बाद 32, तिसरी 3 ओव्हर झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद झालेले आहेत. लवकर खेळायचंय आपल्याला, याच्यानंतर फायनल खेळायची आहे. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 4थं षटक चालू आहे. अंशुल गोलंदाजीसाठी तयार आहेत. आणि हा खोलवर टप्प्यात चेंडू होता, उजव्या यष्टीच्या बाहेर होता आणि फुल लेंथ चेंडू असल्या कारणाने तो मारता आलेला नाहीये. फुलटॉस आहे, लेग स्टंपच्या बाहेर. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढलेली आहे. 32 धावा झालेल्या आहेत. 33 धावा झालेल्या आहेत. एक बाद 33. फुल टॉस आणि हा मारलेला आहे कव्हरच्या डोक्यावरनं 4 धावांसाठी. बऱ्याच वेळानंतर आलेला चौकार. 37 धावा. ऑप्शनच्या बाहेर खेळून काढलाय पॉईंटच्या दिशेने. 1 धाव मिळते, दुसरी धाव मिळते का बघायचंय. आणि यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या आतनं चेंडू सुटलेला आहे. दुसरी धाव पण मिळणार आहे. 2 धावा पळून काढलेल्या आहेत. तिसरी धाव पण मिळते. यावेळेला मात्र जो थ्रो होता हा यष्टांवर लागला, त्यामुळे 1 धाव अतिरिक्त मिळालेली आहे. 40 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 40. 4थं षटक सुरू आहे. 3 चेंडू झालेले आहेत. आतापर्यंत 7 धावा आणि 1 वाईडचा असा 8 धावा दिल्या गेलेल्या आहेत. आणि हा रिव्हर्स स्वीप मारायचा आहे, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यातनं हुकला आहे. पुन्हा एकदा सुरुवात. जोरदार तडकवलेला स्ट्रेट ड्राईव्ह. 1 धाव मिळतीये आणि 2 धावा मिळतील असं वाटतंय, परंतु मिसफील्ड झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे दुसरी धाव काढता आलेली नाहीये. 41 धावा. 4थं षटक सुरू आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. ऑप्शनच्या खूप बाहेर आहे आणि पंचांनी हा वाईड घोषित केलेला आहे. 1 धाव मिळालेली आहे. 42 धावा झालेल्या आहेत. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. 1 पाऊल पुढे टाकत त्यांना मारायचा तो मिड विकेटच्या डोक्यावरनं, परंतु चेंडू निर्धाव जातोय. कुठल्याही प्रकारची धाव होत नाहीये. 42 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. अजून 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि त्यामध्ये 53 धावा करायच्या आहेत. फिल्डिंग टीम थोडं लवकर फास्ट खेळायचं आहे. अजून 4 षटकं राहिलेली आहेत. आपल्याला याच्यानंतर लगेच फायनल खेळायची आहे.
कोमटी वॉरियर्स सर्व प्लेयर्सला विनंती आहे कृपया सहकार्य करा. ऑप्शनच्या खूप बाहेर आहे, सोडून दिलेलं आहे वरुण यांनी. एक धाव मिळालेली आहे. 43 धावा झालेल्या आहेत. आणि हा फटका मारलेला आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. निश्चितपणे 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. चांगला फटका होता, अगदी पुढ्यात तोंडासमोर पडला, परंतु तो चेंडू त्यांनी व्यवस्थित अडवला, अन्यथा 4 धावा गेल्या असत्या. फुलटॉस आहे आणि जोरात मारलेला आहे, परंतु तो फिल्डरकडे जातोय. पाहायचं काय होतंय ते. चेंडू अडवता आलेला नाहीये. 2 धावा मात्र मिळत आहेत. संघाची धावसंख्या 46 धावा झालेल्या आहेत. चेंडू वेगात होता, थोडस अनिमन बाउन्स असल्या कारणानं क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवताना त्रास होतोय. फुलटॉस आहे, परत एकदा बसून मारलेला आहे. पाहायचं काय होतं ते. यावेळेला मात्र एकच धाव मिळणार आहे. चांगलं क्लीन क्षेत्ररक्षण. या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा. पाहायचं आपण पंचांचा निर्णय काय होतोय ते. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे खून केलेली आहे. या अगोदरचा जो सामना झाला होता तो रुचा टायटन या संघाने जिंकला होता. अवघ्या 3 धावांनी जिंकलेला होता. 113 धावांचं लक्ष समोरच्या संघासाठी ठेवलेलं होतं. आणि संभाजीनगर योद्धा जे आता इथनं नाही आहेत ते औरंगाबादला रवाना झालेले आहेत, संभाजीनगरला रवाना झालेले आहेत. आणि फलंदाज बाद, महत्वपूर्ण फलंदाज बाद होऊन परत आहेत. मला वाटतं वरून बाद झालेले आहेत. कोमटी वॉरियर तुमचा पण एक रिव्ह्यू संपलेला आहे. रिव्ह्यू कोणी घेतलाय? ॲक्नॉलेज ॲक्नॉलेज. बॉल किती झाले? 21 बॉल आणि 28 धावा करायच्यात. 48 धावा करायच्यात. 21 चेंडू 48 धावा. 4.3 ओव्हर झालेले आहेत. नाही आता कोण राकेश आलेले आहेत. ऑप्शनच्या बाहेर आहे. सत्तेचाळीस धावा, 2 बाद 47. 5वं षटक सुरू आहे. जोरात मारायचा आहे आणि फलंदाजांकडे जोरदार अपील करण्यात आलेले आहे. फलंदाज बाद. आणि या षटकामध्ये खूप मोठ्या घडामोडी झालेल्या आहेत. एक रनआउट झालेला आहे वरून आणि त्याच्यानंतर आता जो सुरुवातीपासून खेळणारा बाद होऊन परततोय. बरीचशी पडझड झालेली आहे आणि 47 धावांमध्ये 3 बाद 47 अशी धावसंख्या झालेली आहे. म्हणजे 40 धावांवर एकही विकेट नव्हती. 3 बाद 47 अशी संघाची धावसंख्या झालेली आहे. 5वं षटक सुरू आहे. शेवटचा चेंडू आहे 5व्या षटकातला. एकोणीस चेंडू आणि 48 धावा करायच्या आहेत.
जोरदार षटकार. आले आले पहिल्या चेंडूवर मारलेला षटकार. राकेश यांनी आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. 5 ओव्हरचा खेळ झालेला आहे. 53 धावा झालेल्या आहेत. 3 बाद 53 संघाची धावसंख्या आहे. आणि आता धुव्वाधार फलंदाजी करण्यासाठी राकेश मैदानामध्ये आहेत. लवकर लवकर खेळा. क्लिप प्लीज लवकर खेळा. त्रेपन्न झाल्या. 3 बाद 53 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 18 चेंडू 42 धावा. चेंडू 42 धावा. 3 षटकांमध्ये 42 धावा करायच्या आहेत. जोरात मारलेला आहे. हा मिड विकेटला जातो चेंडू. पायचं 4 धावा. यावेळेला मात्र प्रयत्न केला होता आदित्य यांनी पायने अडवण्याचा, परंतु त्यांच्या पायाला लागून चेंडू उंचावला आणि 4 धावा मात्र मिळालेल्या आहेत. जोरदार फटका होता. ग्राउंड शॉट होता आणि 2 फलंदाज खूप जवळ उभे, 2 क्षेत्ररक्षक जवळ असताना सुद्धा त्यांना अडवता आलेलं नाहीये. जोरात मारायचा आहे, परंतु आज जातोय मिड विकेटला, स्क्वेअर लेगला. 1 धाव मिळते. पहिल्याच चेंडूवर चौकार घेतला, त्यामुळे गोलंदाजांवर थोडंसं दडपण आलेलं आहे. 58 धावा झाल्या आहेत. 16 चेंडू 37 धावा. फुल टॉस आहे आणि हा परत एकदा मारलेला आहे स्क्वेअर लेगला. 1 धाव काढलेली, दुसरी धाव मिळणारी असं दिसतंय. 2 धावा पळून काढलेल्या आहेत, पूर्ण केलेल्या आहेत आणि 60 धावा झालेल्या आहेत. 15 चेंडू 35 धावा. एका दुसरा षटकार. जोरात मारायचा आहे आणि आज जातोय थर्ड मॅनला. 1 धाव मिळतीये. चेंडू वाया जात नाही ही तितकंच महत्वाचं आहे, कारण प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडूवर निघणारी धाव महत्वाची आहे. त्यामुळे 61 धावा झाल्या. 3 बाद 61. 14 चेंडू 34 धावा. 14 चेंडू आणि 34 धावा. जोरदार फटका मारलाय. परत मिड विकेटला आदित्य यांच्याकडे चेंडू जातोय. पाहिजे काय होतंय. व्यवस्थित चेंडू अडवलेला आहे आणि 1च धाव मिळालेली आहे. तेरा चेंडू 33 धावा. जोरदार फटका मारायचा आहे, परंतु हा मिड विकेटला गेलेला आहे. चेंडू मिस टाइम झालेला आहे आणि यावेळेला मात्र 1च धाव मिळते. 63 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 32 धावा. हे महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये बऱ्यापैकी निकाल लागणार आहे. निकाल स्पष्ट होणार आहे. त्यामुळे महत्वाचा षटकामध्ये कोण गोलंदाजी करण्यासाठी येते ते पाहायचंय. कोण आले. दिनेश सेकंड लास्ट ओव्हर्स टाकण्यासाठी आलेले आहेत.
ऑप्शनच्या बाहेर चांगला फटका मारलेला आहे, चौकार जातोय हा. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं उत्तम फटका मारलेला आहे. ज्यावेळेला तुम्ही चेंडूवर नजर असते, तुमचं फुटवर्क व्यवस्थित होतं, त्यावेळेला नक्कीच चांगला फटका जातो. कारण आपण पाहिलं असेल, नमस्कार, आपण पाहिलं असेल तर ज्यावेळेला तुम्ही मिड विकेट लॉंग ऑनला मारण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेला प्रत्येक वेळेला चेंडू तिकडे जायलाच असं नाही. ऑफचा चेंडू ऑफला खेळला तर धावा मिळू शकतात. परत मारायचा आहे, बॅटला लागलाय आणि तो जातोय पॉइंटला. 10 चेंडू 27 धावा. 10 चेंडू 27 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यामुळे गोलंदाजांवर थोडंसं दडपण आलेलं आहे. जोरात मारलेला आहे, हा जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधनं आदित्य यांच्या हातनं हा चेंडू सुटलेला आहे. दुसरा धाव पळण्यासाठी जोरात पळतायत. 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. एक एक धाव महत्वाची आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 70. 9 चेंडूंमध्ये 25 धावा. या अगोदरचं सेमीफायनल सुद्धा अशाच प्रकारचा झालेला होते. तो सामना अशाच प्रकारचा झालेला होता आणि आता पाहायचंय सुरेख फटका मारलेला आहे. ग्राउंड शॉट आहे आणि यावेळेला उडून सरळ हातामध्ये गेलेला आहे. त्यामुळे सचिन यांनी व्यवस्थित चेंडू अडवला. जोरात मारलेला आहे, उंच गेलेला आहे आणि इथं नो मॅच लँड मध्ये पडतोय का पाहायचंय. यावेळेला मात्र दुसरी धाव पण पूर्ण केली जाते. बॉलर्स स्वतः पळाले होते कारण बाउंड्रीवर क्षेत्ररक्षक असल्या कारण दोघांच्या मध्ये हा चेंडू पडला. 2 धावा मिळालेल्या आहेत. 73 धावा झालेल्या आहेत. 3 बाद 73. 7 चेंडूंमध्ये 22 धावा करायच्या आहेत. शेवटचं ह्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. जोरात मारलेला आहे, हा चेंडू परत जातो मिड विकेटला आणि आदित्य यांच्याकडनं हा चेंडू परत एकदा सुटलेला आहे. दुसरी धाव काढतात, पळतायत आणि 2 धावा परत एकदा पूर्ण केलेल्या आहेत. थोडीशी मिसफील्ड झाल्यानंतर सुद्धा दुसरी धाव पूर्ण केली जाते. 75 धावा झालेल्या आहेत. 7 षटकांमध्ये 75 धावा आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू 20 धावा. 6 चेंडू 20 धावा करायच्या आहेत. एखादा षटकार, चौकार, 2 चौकार आणि कोमटी वॉरियर साठी एखादी विकेट महत्वाची आहे. ही जोडी फोडणं त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे कारण राकेश अतिशय चांगली फलंदाजी करतायत आणि मोठे मोठे फटके मारण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे ते मारू शकतात, बाउंड्रीच्या बाहेर मारू शकतात. रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेला सामना. या अगोदरचा सेमीफायनल सुद्धा इतकाच उत्कृष्ट झालेला होता. रिचा टायटन यांनी फक्त 3 धावांनी सामना जिंकलेला होता. 113 धावा केलेल्या होत्या पण फक्त 3 धावांनी सामना जिंकला होता. रिचा टायटन यांनी संभाजीनगर यांनी 110 धावा केल्या होत्या 8 षटकांमध्ये. त्यामुळे मला वाटतं राकेश रिटायर्ड होऊन परत आहेत. नवीन फलंदाज लखन त्या ठिकाणी खेळण्यासाठी गेलेले आहेत. स्ट्राइक घेतलेला आहे आणि लखन आले. सहा चेंडूंमध्ये 20 धावा करायच्या आहेत. जिंकण्यासाठी 3च फलंदाज फक्त बाद झालेले आहेत.
थोडं लवकर खेळा. यानंतर अजून सामना आहे महत्वाचा. हा मारलाय मिड विकेटला, स्क्वेअर लेगला मारलाय. आदित्य यांनी चेंडू अडवला, 1 धाव मिळते. आणि आता 5 चेंडूंमध्ये 19 धावा. कोमटी वॉरियर्स यांना 5 चेंडूंमध्ये 19 धावा होऊन द्यायच्या नाहीयेत आणि सिंहगड मावळा यांना त्या करायच्यात. जोरात मारायचा आहे, ब्लॉक होल्ड पद्धती चेंडू आहे. हा जातोय मिड विकेटला आणि पटकन थ्रो केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या शेवटच्या षटकामध्ये तुषार यांनी आतापर्यंत 2 धावा दिलेल्या आहेत. जोरात मारायचा आहे आणि हा हुकलाय चेंडू, बॅटेला न लागता लेग बाय पंचांनी घोषित केली. 3 चेंडू 3 धावा गेलेल्या आहेत. 78 धावा झालेल्या आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 17 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूला एक षटकार आवश्यक आहे. 3 चेंडूंवर 3 लागोपाठ षटकार मारले तर हा सामना जिंकू शकतो सिंहगड मावळा. परंतु हे तितकंच अवघड आहे, कारण आतापर्यंत तुषार यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. 3 चेंडूंवर फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. फुलटॉस जोरात मारलेला आहे, परंतु या ठिकाणी 1 धाव मिळतीये. आदित्य यांनी चेंडू अडवलेला आहे आणि 1च धाव मिळतीये. आणि हा आता निकाल मला वाटतं स्पष्ट झालेला आहे, कारण 2 चेंडूंमध्ये 16 धावा. पण तरीही क्रिकेट आहे, सांगता येत नाही. एखादा नो बॉल जर पडला तर निश्चितपणे काही होऊ शकतं. त्यामुळे आणि या वेळेला मारलेला आहे तो मिडॉनला मारलेला आहे आणि या 4 धावा. एक चेंडू आणि 12 धावा करायच्या आहेत. फायनलसाठी रुचा टायटन हा संघ अगोदरच पात्र झालेला आहे आणि या दोघांमधला आता कोमटी वॉरियर्स हा संघ फायनलसाठी पात्र ठरलेला आहे. कोमटी वॉरियर्स विरुद्ध रुचा टायटन अंतिम सामना रंगणार आहे आणि लगेचच आपल्याला सामन्याला सुरुवात करायची. कोमटी वॉरियर्स रुचा टायटन कॅप्टन आणि कोमटी वॉरियर कॅप्टन. तुषार लवकर यायचं इकडं. तुषार लवकर या इकडं. आणि कोमटी प्रीमियर लीग सीझन 7च्या फायनलमध्ये पोहोचलेले आहेत कोमटी वॉरियर्स.